कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो असा दावा करण्यात आला। त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली। त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूया। तेलबियांच्या तेलामुळे कॅन्सरचा धोका। खाद्यतेलाचे आतड्यांवर गंभीर परिणाम। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही खाद्यतेलाचा जास्त प्रमाणात वापर करता का? पदार्थ तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात। थेट कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय। मात्र या दाव्यात तथ्य आहे का, की लोकांना घाबरवण्यासाठी हा दावा करण्यात आलाय? याची पडताळणी करणं गरजेचं आहे। त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात। अमेरिकेत केलेल्या अभ्यासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। स्वयंपाकाचं तेल कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतं। तेलबियांच्या तेलाच्या अतिसेवनामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो। आतड्याच्या कॅन्सरनं ग्रस्त असलेल्या 80 रुग्णांवर संशोधन करण्यात आलं। या संशोधनात 30 ते 85 वर्ष वयोगटातील लोकांचे 81 ट्यूमरचे नमुने पाहण्यात आले। त्यांच्या कॅन्सरच्या ट्यूमरमध्ये लिपिडचं प्रमाण अधिक असल्याचं कारण बियांचं तेल मानलं गेलं। त्यामुळे हा दावा कितपत खरा आहे याचं सत्य जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी तज्ज्ञांना भेटले। त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि अधिकची माहिती जाणून घेतली। ओमेगा 6 खूप वाढवलं तर बॉडीमध्ये इन्फ्लमेशन क्रिएट होतं। इन्फ्लमेशन काय करते? बॉडीला फ्री रॅडिकल्स क्रिएट करून ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस देऊन सेल्सला DNA डॅमेज करते आणि ते DNA डॅमेज इव्हेंच्युअली ओव्हर इयर्स कॅन लीड टू कॅन्सर। सगळ्या ऑइल्सला वापरा, पण प्रोसेस्ड ऑइल कमी करा, हायड्रोजनेटेड कमी करा, हीटेड ऑइल्स कमी करा। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात। रिफाइंड तेल जास्त वापरणं चांगलं नाही। परत परत उकळलेलं तेल वापरू नका। खाद्यतेल सतत उकळल्यामुळे कार्बन तयार होतो। सतत उकळलेल्या तेलामुळे कॅन्सरचा धोका वाढतो। तेलबियांचं तेल सतत खाल्ल्यानं हृदयरोग होऊ शकतो। तेलबियांपासून रिफाइंड पद्धतीनं बनवलेल्या तेलात सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट असतात। त्यांचं प्रमाण जास्त असल्यास ते आजारांना निमंत्रण देतात। त्यामुळे तुम्ही खाद्यतेलाचा वापर कमी प्रमाणातच करा, नाहीतर खाद्यतेलाचा अतिवापर तुम्हाला आजारी पाडू शकतो। आमच्या पडताळणीत तेलाच्या अतिवापरामुळे कॅन्सरचा धोका असल्याचा दावा सत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।